नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। उद्या शनिवार दिनांक 26 एप्रिल आपल्या स्वामी समर्थ महाराजांची उद्या पुण्यतिथी आहे। आपण सगळेजण आपल्या स्वामी समर्थ महाराजांना फोटोत तर बघतोच, परंतु आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना एक विचार मनात नेहमी येत असतो की महाराज या फोटोत जसे दिसतात तसेच दिसत असतील का? महाराज कसे वागत असतील, कसे राहत असतील, कसे दिसत असतील, याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मार्फत देणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची जी काही उंची होती ती अंदाजे 7 ते 7.25 फूट होती असं मानलं गेलेलं आहे। कारण की महाराजांच्या ज्या काही पादुका आहे त्या पादुका बघूनच असं लक्षात आलेलं आहे की महाराजांची उंची अंदाजे 7-7.5 फुटापर्यंत होती। महाराजांची जी काही नखे होती ती नखे कापायला एक न्हावी येत असे आणि तो न्हावी महाराजांना नेहमी असा म्हणायचा की महाराज तुमची ही जी काही नखे आहे ना, ही नखे अक्षरशः गुलाबाच्या पाकळ्यांपेक्षा सुद्धा मऊ आहे। महाराजांची जी काही नखे होती ती अक्षरशः हाताने सुद्धा तोडता येत होती, इतकी मऊ महाराजांची नखे होती। महाराजांची जी काही पावले होती ती पावले लोण्याहूनही मऊ होती। महाराजांच्या पावलांमध्ये जणू काही महाराजांमध्ये हाडे नाहीच असं महाराजांकडे बघितल्यावर वाटायचं। परंतु महाराजांचं जे काही पोट होतं ते पोट मात्र अगदी डेऱ्यासारखं गोल होतं आणि जणू काही सारं ब्रह्मांडच महाराजांच्या पोटामध्ये सामावलेलं आहे असं मानलं जायचं। स्वामींचे जे काही समकालीन होते बाळकृष्ण बुवा केळकर यांच्या म्हणण्यानुसार स्वामी समर्थ महाराज रात्री कधीच गाढ झोपलेले नसत। ते नेहमी काय करायचे, मध्यरात्री अंगावरतून पांघरून घ्यायचे आणि त्यांच्या मुखातून नेहमी असा आवाज यायचा। कधी कधी ते अभंग म्हणायचे, कधी कधी ते भारुड गायचे, कधी कधी ते वेद जोरजोरात म्हणायचे किंवा मग ते कधी कधी इतके जोरजोरात कुणालाही काहीही समजणार नाही अशा भाषेत जोरजोरात बोलायचे। तर अशा प्रकारे आपले स्वामी समर्थ महाराज रात्री कधीच गाढ झोपत नसत। आपल्या महाराजांना औदुंबराचं झाड, कडुलिंबाचं झाड, वडाचं झाड अतिशय प्रिय होते। महाराज एके दिवशी मठामध्ये बसलेले होते आणि मठाच्या बाहेरच जो काही कडुलिंबाचा वृक्ष होता त्या कडुलिंबाच्या वृक्षाची फांदी तोडण्यासाठी एक मुसलमान तिथे आला आणि त्याने काय केलं, कडुलिंबाच्या फांदीवर कुऱ्हाडीचा एक घाव घातला। तितक्यातच मठातून महाराज ताडकन उभे राहिले आणि आपल्या सेवेकऱ्यांना बोलले की अरे बघा रे, कुठला हरामखोर आमच्या पालखीची दांडी तोडतोय। असं ऐकल्याबरोबर सेवेकऱ्यांनी बाहेर धाव घेतली आणि तो जो काही मुसलमान आपल्या कडुलिंबाच्या झाडाची फांदी तोडत होता त्याला ते झाड तोडण्यापासून या सेवेकऱ्यांनी परावृत्त केले। आपले स्वामी लहान मुलांबरोबर गोट्या गोट्या खेळायचे, लपाछपी खेळायचे आणि स्वामींची जी काही त्यांना कुत्रे गाय अतिशय प्रिय होते। तर स्वामी महाराजांना त्यांची एक आवडती गाय होती, नंदा नावाची गाय होती। तर स्वामी महाराज तिला अतिशय प्रेमाने खाऊ पिऊ घालायचे आणि ती गाय सुद्धा स्वामी महाराजांना मग खरा जिभेने चाटायची। महाराज काय करायचे, बऱ्याच वेळा या गायीच्या 4 पायांमध्ये जाऊन बसत असत आणि तिच्या आचळांना ढुशी देत असत आणि मग ती गाय सुद्धा महाराजांसाठी तिचा पाहणा मोकळा करत असत आणि मग महाराज सुद्धा तिच्या आचळांना तोंड लावून घटाघटा दूध पित असत आणि दूध पिऊन झाल्यानंतर महाराज म्हणत असत त्या गायीकडे बघून, माझी माय ग तू, असे महाराज त्या गायीला म्हणायचे। तर स्वामी भक्तांनो, अशा प्रकारे आपले महाराज राहायचे, वागायचे आणि दिसायचे। महाराजांची आजची जी मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।